तुम्ही गाण्यासाठी गेलते का फिरायला गेलते? नाही, मला तर असं वाटतं की तुम्ही फक्त फिरायलाच गेलेत आणि कारण नसतं तुम्हाला पाहिजे की बाबा काय बघितलं का सारखं खोटा मोबाईल घेते आणि म्हणते हॅलो पप्पा कुठे गेला का पप्पा? भूर गेला ना कुठं? तिनं पण बघितलंय तुमचं ती व्हिडिओ पाण्यातला, समुद्रा किनाऱ्या जाताय फिरताय हिंडताय, दुसरं काय कामच नाही ना असं तर तुम्हाला जरा पण विचार येत नाही की बाबा लेकरू कसं राहत असन किंवा काय, पूर्ण पण तुमची आठवण काढते तिनं. आता ही पण काय शिकवते का बघा कशी करते. नाही उचलत का पप्पा? जरा थोडीशी तरी आहे ना मनाला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ना. तिकडे जाऊन मला जळवण्यासाठी समुद्रात व्हिडिओ काढताय पाण्यापाशी तिथं जाऊन आणि काय म्हणताय हा बायको आता एकटा आलोय परत मी तुला घेऊन येतो. अहो असंच तुम्ही केदारनाथला पण गेलते ना, असेच तुम्ही व्हिडिओ काढून टाकलेत आणि मला आता ह्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप राग यायला लागला, म्हणजे मनाला लागायला लागल्यात ह्या गोष्टी. तुम्हाला मला नेता येत नाही का कुठं? मी दिसत नाही का तुम्हाला? आता फक्त कारण झालं की बाबा तू आहे ना प्रेग्नेंट आहे ना, तर तुला कसं काय नेणार म्हणून मी हिंडतो. प्रत्येक गोष्ट कसं आहे ना म्हणजे तुम्ही मोकळेच आहेत आणि मी काय घरातली कामं करायला आरूला घ्यायला सांभाळायला अशा अवस्थेत पण मी आहे की. तुम्ही जरा तर माझा विचार करता का फक्त दवाखान्यात नेलं दवाखान्यातून आणलं झालं इथंच विषय संपला. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला माझ्यावर लक्ष देता येत नाही तुम्हाला. म्हणजे कसं झालंय तुम्हाला काय नुसतं फिरायचं म्हणजे फिरायचं. अहो गाण्याचं काम होतं ना, मग गाणं झाल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं होतं. तिथे हिंडायला कोणी सांगितलं होतं का? मस्तपैकी तिथं तुम्ही हिंडत बसले समुद्र किनारे वगैरे पाण्यात वगैरे व्हिडिओ वगैरे काढताय मला जळवण्यासाठी. म्हणजे फक्त तुम्हाला कसं आहे ना हिंडायलाच पाहिजे दुसरं काय नाही. आणि मी तुम्हाला चांगलं ओळखून सोडलंय आणि आता मला खरंच तुमचा लय राग यायला लागले, कारण की मी तुम्हाला कितीही जरी बोलले ना तर तुम्ही आहे ना म्हणजे मला तर समजून घेणारच नाहीये. आणि ती म्हणतात ना तुम्हाला तर कळणारच नाही की बाबा हिनं प्रेग्नेंट आहे. आणि आता काय मला पहिला दुसरा महिना नाही 6वा महिना चालू आहे. तुम्ही अशा अवस्थेत मला सोडून जाताय. ही पोरगी सारखी मला इकडं असल्या गजपानात घेऊन या म्हणती. इथं कसं गवत ती वाढले इथं तुम्ही तिला खेळायची सवय लावली. आता ती पोरगी सारखी मला म्हणती इकडंच चल खेळायला. आता अशा अवस्थेत पण मी तिला इथंच घेऊन यायचं का खेळायला? एक तुम्ही होते तर ठीक आहे बाबा तुमच्यासोबत येत तर होते, पण मला पण भीती वाटते असल्या गजपानात इकडे घेऊन यायचं म्हटल्यावर. पोरगी राहत नाही घरामध्ये असली की नुसतं पप्पा पप्पा करते, पण तुम्हाला त्याचं काहीच नाहीये ना. गेल्यापासून एक तर फोन त्या लेकराला केलाय का तुम्ही? आणले तुम्ही म्हणता की आरूला मी चांगलं सांभाळतो ही करतो. तेवढं फक्त कसं आहे ना आजारी पडलं ना तेवढंच तुम्ही बघता, त्याच्या आधी तुम्ही बघतच नाही. मला चांगलं कळून चुकले कसं माणूस आजारी पडतोय ना त्या गोष्टीची तुम्ही वाट बघता. खरंच मला आता असं वाटायला लागले. काय करते तसं करू नको लागण पायाला, कारण की त्याशिवाय तुम्ही घरात थांबतच नाही. आरू आजारी पडली की तुम्ही घरात थांबणार. मी आजारी पडले फक्त तेवढे 1-2 दिवस तुम्ही घरात थांबणार, पण त्याच्यानंतर ना तुम्हाला जी हिंडायचं तुम्ही ती हिंडतच राहता. तुम्ही जरा पण काळजी घेत नाही आणि तुम्हाला आहे ना म्हणजे जरा पण काय वाटत नाही मनाला तुमच्या. आणि मला आता खरंच इथे ना अजिबात मला आता ते राहू वाटाना, कारण की जर का मी प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला मी सांगून मग तुम्ही करणार त्याला काय अर्थच नाहीये ना. मी तुम्हाला सांगणार माझी काळजी घ्या मग तुम्ही घेणार, ह्याला काय अर्थच नाही. आणि तुम्ही बरं बोलून पण घेत नाही ना, बोलून सुद्धा घेत नाही तुम्ही. हिंडायचं ती हिंडतायच तुम्ही बरोबर. कोणाला पप्पाला फोन करते काय? कोणाला? सागरला? कोण असं कोणाला पण फोन लावत बसते ती? तुमचं सगळं काही शिकलीये तुम्ही. फोनवर त्यासमोर बोलते ना कोणाकोणाची नावं घेऊन, ती सगळं ती आठवण ती करत बसली. म्हणजे विचार करा ना की बाबा ती तुमच्यात किती गुंतली पोरगी, तुमचा किती लाळा लागलाय. तुम्ही जसं घरामध्ये सेम बोलता ना सेम तशी करते तिनं. ती राहत नाही तुमच्याशिवाय, पण तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही. आणि तुम्ही तर आता मला असल्या अवस्थेत बघत नाही म्हटल्यावर अजून 8वा 9वा महिना लागल्यानंतर तुम्ही तर तेव्हा मला काहीच बघणार नाही. म्हणून मी आहे ना आता तुम्हाला लास्ट बोलते, तुम्ही घरी या. तुम्हाला फक्त एक लास्टचा टोकाचा निर्णय घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आहे मला आता. बस झालं, कारण की तुम्ही सुधरत नाही. असंच तुम्ही मला खोटं बोलून केदारनाथला पण गेले आणि आता पण तुम्ही तीच केलं की नाही माझं काम आहे गाण्याचं काम आहे म्हणून मी जातो. तुम्ही असं म्हटले पण काही नाही, गाण्याचं काम होतं तुम्ही काम करायचं होतं आणि घरी यायचं होतं. तुम्ही तसं केलं नाही, तुम्ही हिंडत बसले. इथं केदारनाथला पण जाताना तुम्ही तीच केलं. काय म्हटले? नाही फक्त मी देवाला जाणार, मी काय एन्जॉय करायला चाललोय का? आणि फुल एन्जॉय करताय, सगळ्या गोष्टी करताय, फोटो काढताय जळवण्यासाठी. का तुम्हाला बायको नाहीये का?
प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्यांसोबत व्हिडिओ फोटो काढता, तुम्हाला तुमची बायको नाही आहे का? मला माझ्या मनाला वाटत नसेल का की तुम्ही माझ्यासोबत जावं, माझ्यासोबत व्हिडिओ काढावा, फोटो काढावा? पण कसं आहे ना, बायकोचं मन बघायचंच नसते ना. बायको हसतीच कशाला? बायको कशाला असते? फक्त घरातली कामच करायला असते आणि ही तुम्ही दाखवून देता. टाइमला आहे ना तुम्ही असं दाखवून देता. जेव्हा पण मी माझ्या मनात असं विचार करते ना की बाबा तुमच्याबद्दल जरा चांगला विचार करावा, तुम्ही माझी काळजी घेता, हे करता, तुमच्याबद्दल असं चांगला विचार करावा असं माझ्या मनाला वाटतं ना, तेव्हाच बरोबर तुम्ही ते विश्वासघात करता माझा. कारण की तेव्हाच तुम्ही बरोबर कुठं ना कुठं तरी मला सोडून तर जाणार आणि माझ्या अंगावर असं म्हणजे नाही का असं काम वगैरे म्हणजे आरूला वगैरे असं ठेवून तुम्ही जाणार. कारण की तुम्ही सगळ्या गोष्टीतून हात काढायला बघायला लागले. कारण की तुम्हाला घरात थांबवतच नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही घरात थांबता ना त्या दिवशी स्वतःच आजारी पडून थांबता. माझं डोकं दुखते, माझं ही दुखते, माझं ती दुखते, तोंड असलं घांजार करून घरात बसायचं. म्हणजे समोरच्याला काय वाटणार, बाबा ह्या माणसाला घरात थांबूच वाटत नाही. बाहेर हिंडायची सवय लागलेल्या माणसाला घरात कसं थांबणार ना. काय करते? मला वाटले तू पडायला लागले. कोणाला फोन करते? आरू, पप्पाला सांग घरी कधी येणार. इथे ये लवकर. आरू, ए आरू, इकडे ये. मी ते लवकर. हॅलो सागर. आता हे कोण? सागर भैयाला फोन केलाय का तू? हा, कोण आहे सागर? सागर आहे. सागर मामा बोलायचं, तसं नाही बोलायचं. हा, सागर मामा. पप्पा फोन करतो ना सागर मामाला? नाही, मग कोणाला करतो? सगळं सेम ती तुमच्यासारखं करते. कारण की तिला आहे ना तुमची आठवण येते म्हणून. कारण की तिनं कंटिन्यू तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही घरी असताना तुमच्यासोबत खेळते ना त्याचे परिणाम येते. आणि इकडे तुम्ही जेव्हा घेऊन येता ना तिला चांगल्या मोकळ्या मनानं खेळती, तर जरा चांगलं खेळती. पण कसं आहे, मला इथे आणता येत नाही, पूर्ण गचपण वगैरे, मला स्वतःलाच भीती वाटते. पण काय करणार ना, नाईलाज होतो माझा. घाबरत तिला आणावंच लागतो. कारण की तिनं घरात अजिबात थांबत नाही, रडती. रात्रीचे 1-1 वाजता झोपती पोरगी. तिची औषधं चालू आहेत, सगळं चालू आहे, तरी पण तुम्हाला जरा पण कसं कळत नाही हो? हा, कुठं चाला? कुठं? हा, तिथं गचपणात चला, आहे का नाही? पप्पा आल्यावर पप्पा सोबत जायचं. मला नाही त्रास द्यायचा. पप्पा काय हा सारखं म्हणती मला काय उचलून घे म्हणून. आता हिला उचलून घ्यायचं मी अशा अवस्थेत. आणि अजून मी आजारी पडले ना तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण की फक्त तुम्ही 1 ते 2 दिवस माझ्याकडे लक्ष देणार आणि त्याच्यानंतर ना झालं, संपलं. मग अजून तुम्हाला कोण म्हंटल की चल बाबा इकडं, तर माणूस चाललाच फिरायला. काय गा, इकडे ये गारू, इकडे या. बापाला म्हणा मला सोडून काय गेला. ती फोनवर बोलायला लागली. आता तिला असं वाटतंय की फोनवर ती जुना काय ती खोटा फोन आहे म्हटलं ना की तिला असं वाटतं की तिथून पप्पा बोलतोयच तिला. मग तिला म्हणजे एवढं तुमची आठवण येते. जरा तर माणसाने ना लेकराची काळजी करून तर घरी थांबायला पाहिजे नव्हतं. बस मला एवढंच म्हणायचं. आणि तुम्ही या घरी, तुम्हाला फक्त आपण एकच काय ना ती एकच ठरवूयात. कारण की का कशी बोलते, तिला असं की बोल म्हटलं तर बोलत नाही. हॅलो पप्पा, हॅलो पप्पा, दुसरंच काय ना काहीतरी बोलते. झालं का? जायचं का घरी आता? इथंच बसायचं का? तिला इथंच खेळायचंय खूप चांगलं. आणि तुम्ही या घरी, आपण शेवटचं काय ना ती ठरवूनच टाकू एकदाच. म्हणजे तुम्ही पण हिंडायला मोकळे आणि मला पण असं वाटायला नको की बाबा तुम्ही माझ्यासाठी घरात थांबत नाही, काय नाही, हे असं पण माझ्या मनाला वाटायला नको.